ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी थिंक टँक लाईव्ह हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी कुणाल रामटेके. आजच्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये थिंक टँक लाईव्हच्या सगळ्या दर्शकांचं मी मनापासून स्वागत करतो. मुळात फुले शाहू आंबेडकरी चळवळ, पुरोगामी चळवळ या सगळ्या विचारधारांनी महाराष्ट्रच नव्हे तर देशामध्ये मानवीकरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि ही प्रक्रिया सुरू करत असताना ही प्रक्रिया यामध्ये बरेचसे अडथळे ही प्रतिगामी मंडळींनी, प्रतिगामी विचारधारांनी आणलेले आहेत. शोषणाची प्रतीके आजही संविधानिक राज्यामध्ये आपल्याला जिवंत असताना दिसून येतात. ही प्रतीक, ही विचारधारा कुठेतरी पुरोगामित्वाला, समतेच्या विचारांना अडसर ठरत असलेली आपल्याला सातत्यानं दिसून येते. शोषणाची प्रतीक आणि शोषणवादी सिद्धांत, शोषणाची तत्व वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आजच्या काळातही आजच्या समाजाचा एक वेगळ्या अर्थानं अभिन्न भाग असलेले आपणास दिसून येतात. पण आजच्या काळातही बरेचसे विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, विवेकवादी लोक खऱ्या अर्थानं पुरोगामित्वाची मशाल टिकून ठेवत आहेत, सातत्यानं धगधगत ठेवत आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे आदरणीय डॉक्टर यशवंत मनोहर. यशवंत मनोहर सर हे महाराष्ट्रात मध्येच नव्हे तर देशामध्ये एक विवेकवादी विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहे आणि एक भूमिका घेणारे विचारवंत म्हणून, मार्गदर्शक म्हणून दलित बहुजन चळवळ त्यांच्याकडे बघते आहे. यशवंत मनोहर सर पुन्हा एकदा नेहमीप्रमाणेच चर्चेत आलेले आहेत. ते म्हणजे त्यांनी जे प्रतीकांचं राजकारण साहित्याच्या क्षेत्रामध्ये नाकारलं त्या सगळ्या प्रकरणामुळे. हा सगळा प्रकार महाराष्ट्राला माहिती आहे. बरीचशी चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, माध्यमांच्या माध्यमातून असेल, सातत्यानं या विषयावर होते आहे. पण एकंदरीतच साहित्यकारण, मराठी साहित्य, त्यातील राजकारण, प्रतीकांचं राजकारण, शोषणवादी सिद्धांत आणि एकंदरीतच जो मनुवाद, ब्राह्मण्यवाद या सगळ्या क्षेत्रामध्ये आहे, त्याला विवेकाच्या मार्गाने कशी टक्कर देता येईल, त्या सगळ्या विषयाचा धांदोडा घेण्याचा प्रयत्न आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून एक सरांचा एक विद्यार्थी म्हणून मी करण्याचा प्रयत्न करतो आहे. मुळात सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की एक पुरोगामी विवेकवादी विचारवंत म्हणून महाराष्ट्राला आपली ओळख आहे, देशात आपलं नाव आहे आणि एक दलित बहुजन चळवळीचे मार्गदर्शक म्हणून आपल्याला बघितलं जातं. नागपूर ही आपली कर्मभूमी आहे आणि असं असताना ही विदर्भ साहित्य संघाला आपल्या भूमिकेविषयी माहिती नसावी होती, एका पद्धतीनं एक गृहीत धरण्याचं राजकारण करण्यात आलं. काय आपली प्रतिक्रिया आहे? रामटेके, माझी भूमिका विदर्भ साहित्य संघाला माहीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रापुढे माझी भूमिका ही उघड्या पुस्तकासारखी आहे. सगळे लोक जाणतात की यशवंत, तुम्हाला आवडो न आवडो, पटो न पटो, पण यशवंत मनोहर हे विवेकवादी आहेत, रॅशनल आहेत, विज्ञानवादी आहेत, पुनर्रचनावादी आहेत आणि ते सेक्युलर आहेत, ते संविधानवादी आहेत. कुठल्या धर्माच्या, जातीच्या मर्यादा त्यांनी फेकून दिलेल्या आहेत. असं हे व्यक्तिमत्व आहे, निखळ निखळ निरुपाधिक मानवी पातळीवर गेलेलं असं ते व्यक्तिमत्व आहे. आता हे विदर्भ साहित्य संघाला माहित आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. तुला सांगतो कुणाल, एकदा म्हणजे 2011 साली वर्धेला त्यांच्या संस्थेचं विदर्भ साहित्य संमेलन होतं. त्यावेळेला त्यांनी माझ्याकडे प्रस्ताव आणला होता की त्या
संमेलनाचं मी अध्यक्षपद स्वीकारावं. मी ते नाकारलं. का नाकारलं? तर विदर्भ साहित्य संघ हा एका विशिष्ट विचारसरणीचा आहे. त्याच्या संमेलनाचं अध्यक्षपद आपण स्वीकारणं म्हणजे मग त्यांच्या ग्रंथ दिंड्या, त्यांचे परिसंवादाचे विषय पारंपरिक आणि त्यांचे सरस्वती, हे त्यांचे सगळे कुलाचाराचे विषय आपल्याला नाकारता येणार नाही, ते स्वीकारावेच लागतील. आणि माझ्या संविधाननिष्ठ भूमिकेला हे योग्य वाटत नाही. मी माझी म्हणजे ठीक आहे, आपण कुठल्याही बाबतीत आपल्या भूमिकेच्या बाबतीत तडजोड नाही करत आपण. मी तुला सांगतो कुणाल, मी बुद्ध वाचला, लोकायत वाचले, मी फुले वाचले, बाबासाहेब वाचले, मी हिरॅक्लिटस वाचला, थेलिस वाचला, बर्ट्रांड रसेल वाचले, सॉक्रेटिस वाचले, सांख्य वाचले, आपल्याकडचे लोकायत वाचले, सार्त्र वाचला, मार्क्स वाचला. या सगळ्या उजेडांचं वाचन मी केलेलं आहे. त्याने मला सांगितलं की बाबा रे, माणूस एवढाच खरा आणि माणूस हा मुळामध्ये स्वतंत्र म्हणून जन्माला येतो. रुसो म्हणतो ना, जन्मता माणूस स्वतंत्र असतो. पुढे व्यवस्था, समाज रचना त्याला वेगवेगळ्या कुंपणांमध्ये, वेगवेगळ्या अटींमध्ये टाकते बर का, वेगळ्या बंधनांमध्ये टाकते त्याला, माणसाला. आणि हा माणूस आपलं मूळचं जे नैसर्गिक माणूसपण आहे त्याला पारखा होतो, तो एलिनेटेड होतो. हे त्याचं एलिनेशन आहे. तर ह्या पद्धतीनं माझ्या लक्षात असं आलं की असं जर आहे तर आपली भूमिका ही या सगळ्या लोकांची सेक्युलर, इहवादी आणि समतावादी, सममूल्यवादी हीच असली पाहिजे. आणि मी त्या भूमिकेवर ठाम झालो. कुठली धार्मिकता, कुठलाही परलोकवाद, स्वर्ग नरक आणि सगळ्या गोष्टी मी नाकारून टाकल्या, देवी देवता वगैरे वर का. आता हे आयुष्यभर मी करतो आहे. आणि या परिस्थितीमध्ये माझीही भूमिका विदर्भ साहित्य संघाला मान्य असेल म्हणून मी त्यांचं वर्धेचं साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद नाकारलं. हे त्यांना माहित आहे. ते कुठल्या कारणामुळे नाकारलं तेही माहित आहे. पण आता 2021 साली त्यांनी जेव्हा माझ्याकडे त्यांच्या एका त्या पुरस्काराचा प्रस्ताव आणला त्याला मला स्वतःला असं वाटलं बरं का कोणा की त्या 2011च्या त्यांना मध्ये त्यांना मी जो नकार दिला, कोणत्या कारणामुळे त्यांना नकार दिला हेही त्यांना माहित आहे. तर मला असं वाटलं की मधल्या काळामध्ये त्यांनी थोडस अमेंडमेंट केली असेल आपल्या भूमिकेमध्ये, थोडेसे लिबरल झाले असतील किमान लक्षामध्ये. आणि म्हणून मी त्यांच्या या होकार दिला या पुरस्काराला. पण माझ्या मनात हा होकार देताना ही शंका होतीच. म्हणून मी त्या कार्यक्रमाला 4 दिवस असताना आपले इंद्रजित ओरके, डॉक्टर इंद्रजित ओरके, त्यांना तिथं पाठवलं बरं का, की त्यांच्याशी संपर्क साध, तर तुम्ही तुमच्या स्टेजवर काय काय ठेवणार आहात आणि तसं काही असेल सरस्वती वगैरे तुमच्या स्टेजवर, तर मग सर काही येणार नाहीत आणि तो पुरस्कारही स्वीकारणार नाहीत. हे त्यांना सांगितलं. पण त्याच्यानंतर त्यांनी माझ्याशी कुठलाही संपर्क साधला नाही. त्यांना त्याची गरज वाटत नाही. हे वाटलं मला की तुमची साहित्य संस्था कोणासाठी निर्माण झाली? साहित्यिकासाठी. त्याचं मोठेपण वाढावं, त्याची वृद्धी व्हावी, त्याचा विकास व्हावा, त्याच्या हातून अधिकाधिक चांगलं लेखन व्हावं, यासाठी साहित्य संस्था असतात ना. की साहित्यिकांनी साहित्य संस्थाच्या नुसार स्वतःला मुरड घालावी, त्यांच्या साच्यात बसावं, की साहित्यिकाच्या प्रतिभेच्या मागण्यानुसार साहित्य संस्थांनी बदलावं. साहित्य संस्था असतात कशासाठी, त्यांचं प्रयोजन काय, उद्देश काय आहे. तर या दृष्टीनं मी त्यांना मग बरं का 3-4 दिवस आधी पत्र लिहिलं की मला हे
शक्य नाही. आणि सभ्यपणे अत्यंत नम्रपणे मी नकार दिला, कुठलाही उद्धटपणा मी माझ्या वक्तव्यात येऊ दिला नाही. आणि त्या विदर्भ साहित्य संघाचे जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष माझे म्हटलं माझ्यावर प्रेम करणारे ग्रस्त आहेत आणि ते आता खूप वयस्कर आहेत, ते मला निश्चितपणे समजावून घेतील अशी मी अपेक्षा केली आणि मी माझा नकार नम्रपणे त्यांना कळवला. हो हो हो. सर, जे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की आपण स्वतः विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीमध्ये राहिलेला आहात आणि विदर्भ साहित्य संघाचं जर ब्रीदवाक्य आपण बघितलं तर एषा विदर्भ विषया सरस्वती जन्मभू असं आहे. आणि म्हणून हे सगळं त्या विदर्भ साहित्य संघाच्या परंपरेला धरूनच होतं आणि याविषयी तुम्ही स्वतः जाणत होतात अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं की एक माणूस म्हणून तुम्हाला गृहीत धरण्यात आलं, नेमकं काय झालं आणि गृहीत घेतल्या जात असेल तर याच्या मागचं नेमकं कारण आणि याचं सिद्धांतन आपण कसं करता, ही गृहीत धरणारी संस्कृती नेमकी काय आहे? नाही, काय आहे कुणाल की बाबा ही मी तिथं मी काही इलेक्शनला उभं राहिलो नव्हतो, त्यांनी मला कोऑप्ट केलं होतं. ही गोष्ट आहे 70-71 त्या काळातली, म्हणजे 50 वर्षांपूर्वीची. लक्षात घ्या त्यावेळेच्या आपल्या भूमिका, त्याच्यातील कंगोरे, त्याच्यातील धारदारपणा हा थोडासा वेगळा होता, आज वेगळा या वयामध्ये. 50 वर्षानंतर आपण किती आपल्या भूमिका प्रखर केल्या, धारदार केल्या, अणकुचीदार केलेल्या आहेत. हा मुद्दा मला वाटतं विशेष महत्वाचा मला वाटत नाही आहे. माणसाची भूमिका ही प्रोसेस आहे, बदलण्याची प्रोसेस आहे, अधिकाधिक समृद्ध होण्याची प्रोसेस आहे आणि त्या दृष्टीनं हे मला बरोबर वाटत नाही. दुसरं असं त्यांनी जे म्हटलं आहे की सरस्वती जन्मभू वगैरे वगैरे, आता मी काय म्हणतो, मी हे लिहिलं आहे हे ठीक आहे, पण त्याचं स्पष्टीकरण तुम्ही सांगा ना, हे तुम्ही का लिहिलं आणि ते लिहिलेलं बदलता येत नाही का? काळ किती बदलला. मी असं मानतो की इंग्रजी राजवट इथं येईपर्यंत हजारो वर्ष सरस्वती आहे. या हजारो वर्षांच्या काळामध्ये कोणतं शिक्षण होतं भारतामध्ये? धार्मिक शिक्षण होतं, श्रद्धांचं शिक्षण होतं, अध्यात्माचं शिक्षण होतं, धर्माचं शिक्षण होतं की भौतिक शिक्षण होतं? तर आणि या सरस्वतीनं कोणाला शिक्षण दिलं? आमच्या सगळ्या स्त्रिया कधी शिकल्या नाही त्या काळामध्ये, आमचे शूद्र अतिशूद्र कोणी शिकले नाही त्या काळामध्ये. सगळेच अशिक्षित आणि ज्ञानवंचित होते, शिक्षण वंचित होते, हे तुम्हाला माहित आहे ना. मग तुम्ही ते लिहिलं कसं आणि त्याच्यानुसार तुम्ही ते सगळं चालवता कसं? इंग्रजी राजवट आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ज्योतिराव फुल्यांनी, सावित्रीबाईंनी, फातिमा शेखनं एक शैक्षणिक आंदोलन सुरू केलं, एक प्रबोधन सुरू केलं. तर हे ज्ञानाचं आंदोलन होतं, हे ज्ञानाचा व्यवहार सुरू केला त्यांनी. आणि स्त्रियांना शिक्षण देताना त्यांनी जात नाही पाहिली, धर्म नाही पाहिला, ब्राह्मणांपासून सगळ्या मुलींना, सगळ्या बायांना त्यांनी शिक्षण दिलं. हे लक्षात घ्या. पहिल्यांदा हा शिक्षणाचा स्पर्श स्त्रियांना झाला होता, सगळ्या जाती वर्णातल्या स्त्रियांना तो स्पर्श झाला होता. आपल्या शूद्रांना, म्हणजे ओबीसी ज्याला म्हणतो आपण, बहुजन समाज म्हणतो, अतिशूद्रांना, हा सगळा अगदी भटक्या विमुक्तांना, आदिवासींना, मुस्लिमांना, या सगळ्यांना, गोरगरीब मुस्लिमांना हा सगळा स्पर्श आता व्हायला लागला होता. तर शिक्षणाशी कोणाचा संबंध आहे? तुम्ही जे लिहिलं आहे ब्रीद, त्याचा संबंध आहे, काय संबंध आहे? तुम्हाला हे स्पष्टपणे दिसतं की ज्योतिराव फुल्यांचा, सावित्रीबाईचा आणि फातिमा शेखचा संबंध आहे. तर तुम्ही आता इतकं सगळं तुमच्या डोळ्यापुढे असताना बदलत का नाही तुम्ही युगाप्रमाणे? आज दुनिया 21व्या शतकामध्ये कुठं चालले, जागतिकीकरण झालं आणि जागतिक पातळीवर किती ज्ञान व्यवहार आणि विज्ञान आणि किती पुढे प्रकर्ष झाला. तुम्ही या विश्वाच्या पावलामध्ये पाऊल टाकून का चालत नाहीत? बदललं तर काय बिघडलं? सगळ्यांच्याच हिताचं आहे ना.
मी काही तुम्हाला आदेश देत नाही, मी काही तुम्हाला वाईट म्हणत नाही, पण आपण बदललो समजा तर ते कोणाच्या हिताचं, साहित्याच्या हिताचं होणार नाही, साहित्यिकांच्या हिताचं होणार नाही, आपल्या साहित्य संस्थेच्या हिताचं होणार नाही. जे वास्तव आहे ते स्वीकारायला तुम्ही का नकारता वास्तवाला, लक्षामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या गोष्टी तशी फार महत्वाच्या नाही आहेत. बरोबर. पण सर, जो प्रस्थापित जो साहित्य व्यवहार आहे तोच एकंदरीतच अभिजात म्हणजे अभिजन केंद्रित किंवा एक विशिष्ट वर्गाच्या केंद्रित अशा पद्धतीचा राहिलेला आहे. मग अशा साहित्य व्यवहारामध्ये दलित, वंचित, बहुजन, भटके, विमुक्त, मुस्लिम आणि अशा ज्या शोषित वंचित सगळे समूह असतील, स्त्रिया असतील, यांची भागीदारी आपण कशी बघता? नाही, आता काय होतं माहितीये का, आपला 50% स्त्रिया असं गृहीत धरू आपण, आणि शूद्र आणि इतर सगळे मिळून एकूण 85% लोक होतात आपले. पण आता काय होतं, जातींच्या नावाखाली अनेक लोकांना जातीचे अस्मिता मोठ्या वाटतात, अनेक लोकांना त्यांच्या धर्माच्या अस्मिता मोठ्या वाटतात. धर्माच्या नावाखाली लोक या प्रबोधनाकडे पाठ फिरवतात. फुले शाहू आंबेडकरांनी तुमच्यासाठी काय केलं हे तुम्ही विसरून जाता. सावित्रीबाईंनी काय केलं हे तुम्ही तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही उभे आहात ते फुल्यांच्यामुळे, सावित्रीबाईंच्यामुळे, फातिमाच्यामुळे, बाबासाहेबांच्यामुळे, आपल्या संविधानाच्यामुळे तुम्ही उभे आहात. हे तुम्ही का विसरता? म्हणजे तुम्हाला उद्ध्वस्त करणाऱ्या आणि तुम्हाला निरर्थक करणाऱ्या, तुमचं मूल्य हिरावून घेणाऱ्या, तुमच्या मानवी अस्तित्वाला नकार देणाऱ्या व्यवस्थेला तुम्ही एका अर्थानं पूजनीय मानता, आणि तुम्हाला स्वातंत्र्य देणाऱ्या, तुमच्या व्यक्तिमत्वाला मुक्त करणाऱ्या, मानवी व्यक्तिमत्वाचे रस्ते मोकळे करणाऱ्या उजेडाचे या लोकांना तुम्ही मानत नाही. हे एका अर्थानं व्यवस्थेचं राजकारण असतं बरं का. कुणाला हे व्यवस्थेचं राजकारण आहे, ते पुरस्कारांच्या द्वारा, ते साहित्याच्या द्वारा आणि संस्थांच्या द्वारा ते चालवित असतात. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आता एकदम काही, आता तुम्हाला हे माहित आहे की बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाला स्त्रियांनी विरोध केला होता. बरोबर लक्षामध्ये. या हिंदू कोड बिलाच्या विरोधात स्त्रियांनी मोर्चा काढला होता. आता हे कोणाच्या आदेशानुसार? तर ते उच्च वर्णातल्या पुरुषांच्या आदेशानुसार. तुम्ही वाचलं होतं का हिंदू कोड बिल? काय आहे त्याच्यामध्ये? आपल्या विरोधात आहे की आपल्या फेवरमध्ये आहे? आपल्या स्वातंत्र्याचा शब्द त्याच्यात आहे की आपल्या गुलामीचा शब्द त्याच्यात आहे? हे तुम्ही न वाचता बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाच्या विरुद्ध आंदोलन उभं केलं. हे असं सगळं चाललेलं असतं बरं का. परंपरेची नशा इतकी जबरदस्त असते, परंपरेची आपू इतकी जबरदस्त असते की माणसं त्या नशेमध्ये दंग असतात आणि तुमचं भलं करणाऱ्या लोकांना तुम्ही पाठ फिरवता. लक्षामध्ये. हे या समाजाचं एक नेहमीच एक वैशिष्ट्य आहे बरं का, की तो त्याच्या हातात फुले देणाऱ्यांना मानत नाही, त्याच्या हातात निखारे जे देतो, त्याला जो जाळतो त्याला मानतो बरं का. तो खलनायकांना मानतो, आपल्या नायकांना मानत. बरं सर, काही दिवसापासून ज्यावेळी तुम्ही शोषणवादी प्रतीकांच्या विरोधात भूमिका घेतली, सातत्यानंच ती तुम्ही भूमिका घेता आहात, पण या निमित्तानं ती आणखी प्रकर्षानं जाणवली. पण त्यापासून आपला जो चाहता वर्ग आहे, त्यामधला काही जो विशिष्ट एक वर्ग आहे, तो येणारं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल त्यासाठी एक अध्यक्ष म्हणून आपल्या नावाची शिफारस करताना किंवा त्याविषयी भूमिका घेताना दिसून येतो आहे. त्याबद्दल आपलं काय मत असेल? मी स्वतः ह्या भूमिकेचा आहे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर्षी नाशिकला होत आहे. तर काही लोकांनी लेख लिहिले. मला काही दिवसापूर्वी काही लोकांनी तसं प्रपोज केलं. नाही असं नाही की तुम्ही हो म्हणा, आम्ही सगळं बघतो, निवडणुकीचं वगैरे सगळं काय असेल तर तुम्ही काहीच करायचं नाही. पण मी कधीही त्यांना होकार भरला नाही. हा माझा होकार नव्हे. लोकांना वाटतं, ते वाटणं महत्वाचं असं आपण समजू. नाशिकच्या संमेलनाचा अध्यक्ष होण्याची सगळ्या परीची योग्यता यशवंत मनोहर सर या आपल्या साहित्यिकाची आहे. आणि हे लक्षात घे कुणाल, अशा प्रकारचं आवाहन करणारे महाराष्ट्राला की या माणसालाच अध्यक्ष करा, तोच योग्य आहे, ही करणारी माणसं बहुजन समाजातली आहेत, स्त्रिया आहेत.
हो. लक्षामध्ये एका विशिष्ट गटाची माणसं नाही, त्यांना ते तेवढं कळतही नाही खरं म्हणजे, बरोबर. पण ज्यांना साहित्यातलं कळतं आणि बहुजन समाजातली माणसं आहेत बरं का, ती माणसं या माझ्या नावाचा पुरस्कार करतात. अर्थात त्यांना पुरस्कार करणं हे त्यांना आवडतं म्हणून ते करतात. माझ्याशी ते बोलले असं नाही, मला त्यांनी विचारलं असंही नाही, आणि त्यांना तशी विचारायची गरज भासली नाही. सर तुमचा होकार असेल का हेही त्यांनी विचारलं नाही बरं का. पण ते अशा प्रकारे एक वातावरण तयार करतायत, पुरस्कार करतायत, त्यांना वाटतं म्हणून ते करतायत. आपली भूमिका वेगळी आहे, आपल्या भूमिकेनुसार आपण वागू, आपण जगू प्रत्यक्षात बरं का. त्यांना जसं वाटतं ते करतात, आपल्यावरच्या प्रेमाने करतात असं आपण समजू. त्यांच्याबद्दल आपण आदर बाळगू जे पुरस्कार करतात माझ्या नावाचा. पण आपण शेवटी काय निर्णय घ्यायचा तो तुमचाच निर्णय राहील की नाही. ओके, बरोबर, ठीक आहे. तर मला स्वतःला हो 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 हो. आणि सर मुख्य म्हणजे बरेचसे दलित विचारवंत, आंबेडकरवादी विचारवंत हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसब्यांसारखे मान्यवर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला अशा सगळ्या प्रस्थापित साहित्य संस्थांमध्ये या सगळ्या मान्यवरांची, आंबेडकरवाद्यांची, परिवर्तनवाद्यांची जी भागीदारी आहे ती खरंच परिवर्तनकारक आहे का, की त्या काही वेगळं राजकारण तिथेही होतं आणि परिवर्तन जे पाहिजे असते ते होत नाही? तुम्हाला काय वाटतं सर? कुणाल, काय असतं, हो, साहित्य संमेलनाचा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायला हरकत नाही आपल्या मित्रांनी. हो, त्याला आपला विरोध असण्याचं कारण नाही. बरोबर. पण आपण तिथे गेल्यानंतर आपण त्या व्यवस्थेला किती प्रमाणात बदलू शकतो याचा विचार तुम्ही करणार की नाही? बरोबर. की व्यवस्था आपल्याला बदलते, आपल्याला मुठीत घेते, व्यवस्था आपली मोडतोड करते, आपल्याला बदनाम करते. असं जर असेल तर तुम्ही त्या संमेलनाचा अध्यक्ष होताना हजारदा विचार केला पाहिजे. आपण ती रचना बदलू शकतो, आपण ती व्यवस्था बदलू शकतो. आपल्या संविधानाला, आपल्या प्रबोधनाला, आपल्या सगळ्या परिवर्तनाच्या चळवळींना अभिप्रेत अशा प्रकारचं ते बरं का ते संमेलन आपण करू शकतो. हा विश्वास तुम्हाला आहे का? हा कॉन्फिडन्स तुम्हाला आहे का? कारण त्यांचं राजकारण असतं. फुल्यांनी नकार दिला होता, तुम्हाला माहित आहे. बरोबर, कालमुळे दादाच पत्र. या संमेलनात जाण्याला फुल्यांनी नकार दिला होता. मी तुमच्यात येणार नाही, आमचे प्रश्न वेगळे आहेत, आमच्या पुस्तकांचे विषय वेगळे आहेत, आम्हीच आता आमचा विचार केला पाहिजे, तुमच्या संमेलनामध्ये येऊन आमचा काहीही फायदा नाही आहे. असं ज्योतिराव फुले 19व्या शतकाच्या शेवटी म्हणाले आहेत. बरोबर. तर हे जर खरं असेल तर आपण त्या संमेलनात जायला हरकत नाही. पण ज्योतिराव फुले म्हणतात त्याप्रमाणे या देशातल्या सगळ्या गोरीगरिबांचा, स्त्रियांच्या उन्नयनाचा विचार हे संमेलन करत असेल आणि पुरोगामी भूमिका, क्रांतिकारी भूमिका, परिवर्तनाची भूमिका आणि सममूल्यवादी भूमिका, लक्षात घ्या मी काय म्हणतो. सममूल्यवादी भूमिका, समन्यायवादी भूमिका, वन मॅन वन व्हॅल्यूची भूमिका हे संमेलन घेईल. अशा प्रकारे आपण त्याला बदलवू शकतो. असा जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, असा विश्वास असेल तर तुम्ही अध्यक्ष व्हायला हरकत नाही. पण दिसतं असं की काहीही बदल झाले नाहीत. आपले हे अध्यक्ष एका अर्थानं बदनाम झाले असं मला वाटतं. हो. आणि सर दुसरा पण विषय असा आहे की एक या सगळ्या प्रस्थापित साहित्य प्रवाहाच्या एकंदरीतच वेगळी भूमिका, परिवर्तनवादी भूमिका, समतावादी भूमिका घेणाऱ्या समांतर साहित्य चळवळी सुद्धा महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये उदयाला आल्या. पण ज्या पद्धतीचं काम ग्रासरूट लेवलवरती व्हायला पाहिजे होतं ते काही कारणांमुळे होऊ शकलं नाही. उदाहरणार्थ विद्रोही साहित्य चळवळ असेल, अनेक परिवर्तनवादी फुले शाहू आंबेडकरवादी साहित्य चळवळी असतील. यामागचं नेमकं कारण तुम्ही कसं बघता? नाही, काय कुणाल, विद्रोही साहित्य चळवळी आहेत. आता भारत पाटणकर, प्रतिमा परदेशी, बर का, ही सगळी मंडळी, पार्थ पोळके, ही सगळी मंडळी आपली मित्र मंडळीच आहेत बरं का, आपल्या कुटुंबातले लोक आहेत. तो मुद्दा नाही आहे. निश्चितच. मुद्दा कसा आहे की या सगळ्यांमध्ये
एकोपा नाही आहे. सगळ्यांनी जर एकत्र येण्याचा प्रस्ताव केला आणि त्याप्रमाणे सगळे लोक एकत्र आले तर काहीतरी एक मोठं आंदोलन साहित्याच्या क्षेत्रात घडू शकते. त्याची ग्रासरूट पर्यंत तुम्हाला काम केलं पाहिजे, खरंच आहे. मुद्दा कसा आहे माहिती आहे का, 1960 नंतर बरं का असं आपल्याला दिसतं की आंबेडकरवादी साहित्य आलं, त्यानं प्रस्थापित साहित्याचे सगळे मूल्यदंड फेकून दिले, उधळून लावले लक्षामध्ये. त्यानंतर एक विद्रोह भारतभर पेटला, महाराष्ट्रात पेटला आणि आपल्याला असं दिसतं की काही ग्रामीण साहित्यिक, काही मुस्लिम साहित्यिक, मुस्लिम प्रतिभा, काही जनवादी साहित्यिक बरं का, काही स्त्रिया, काही भटके विमुक्त, काही आदिवासी या पद्धतीनं या विद्रोहाचा स्वीकार करायला लागले आणि एक वाङ्मयीन वातावरण, परिवर्तनाचं, क्रांतीचं, विद्रोहाचं वाङ्मयीन वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालं. पण अलीकडे काय झालं माहिती आहे का, की हे वातावरण काहीसं मागे हटवलं जाते की काय, रेटलं जातंय की काय असंही दिसतं आहे बरं का. पण मला स्वतःला वाटतं की या सगळ्या वाङ्मयीन प्रवाहांनी, या सगळ्या वाङ्मयीन गटांनी, समाज गटांनी, मी तसे प्रयत्न केले बरं का. 10 वर्षापूर्वी पुण्याला आम्ही, मनमाडला आम्ही 2-3 बैठका घेतल्या. सगळे हे जे प्रवाह आहेत, जे बहिष्कृतांचे, ज्याला म्हणतो वंचितांचे म्हणतो आपण, हे जे प्रवाह आहेत त्या सगळ्या प्रवाहांचे प्रतिनिधी मी बोलावले. मी स्वतः निवेदन तयार केलं ते आणि तिथे वाचलं आणि त्याच्यानंतर चर्चा झाल्या. 2-3 बैठका झाल्या पहा. पण त्याच्यानंतर परत ते थंड झालं. तर असं आपलं काम होत आहे असं मला प्रश्न पडतो. माणसं सारखी रोपून त्या भूमिकेला राहत नाहीत आणि एकनिष्ठ राहत नाही, कामं करत नाहीत आणि त्याच्यामुळे आपली एक महावाङ्मयीन चळवळ ज्याला म्हणतो ती होत नाही. आणि म्हणून आपल्या साहित्यिकांना त्या संमेलनात जावं लागतं, आपल्या कार्यकर्त्यांना त्या संमेलनात जावं लागतं, नवोदित साहित्यिकांना त्या संमेलनात जावं लागतं आणि मग त्याच्यातून नाही म्हटलं तरी एक प्रकारचं एक सामाजिक विघटन होतच जातं बरं का. तर तुला जे वाटतं की एक वाङ्मयीन क्रांती, सामाजिक क्रांती व्हावी असं जर वाटत असेल तर या सगळ्या साहित्यिकांचं एक संघटन आणि एक प्रबोधन वर्षानुवर्षे आपल्याला केलं पाहिजे, ग्रासरूट काम केलं पाहिजे, त्यांना एकत्र आणलं पाहिजे, बोललं पाहिजे. हे झालं पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच सर, साहित्यिक भूमिका घेत नाहीत, पण जे भूमिका घेतात तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश सारखी प्रकरणं व्हायला लागलेली आहेत. सर, माझा प्रश्न असा आहे, आपण निश्चितच पुढच्या काळामध्ये 100, 200, 500 वर्ष आम्हाला मार्गदर्शन करीत राहाल. सर, हा प्रश्न विचारताना मला असं वाटतं आपल्याला भीती नाही वाटली सर ही भूमिका घेताना? आपल्याला भीती वाटली नाही ही भूमिका घेताना? भीती हो, नाही सारखे देशातले महाराष्ट्रातले सगळ्या किती लोक प्रेम करतात. आता तमिळ मधून, बंगाली मधून, गुजराती मधून, कानडी मधून, सगळे दिल्लीच्या ते सारिकाचे जे आहेत ना, भारतभूषण श्रीवास्तव, त्यांनी माझी आता मुलाखत घेतली हिंदीमध्ये, ती येते आहे, सगळीकडे येत आहे. आणि हे सगळे लोक प्रेम करतात, या माझ्या विषयावर प्रेम करतात. मी निमित्त आहे बरं का. हा जो तुम्ही इश्यू निर्माण केला आणि एक त्याचं एक उभं केलं आहे बरं का, ही एक क्रांतिकारी घटना आहे आणि तुम्ही ती धैर्यानं उभी केली, त्याच्यामुळे लोक मला खूप समर्थन देत आहेत. सर, आम्हाला तुमचा गर्व वाटतो, अभिमान वाटतो आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असं बोल. सगळीकडून हिंमत येते ना तुमच्यासारख्या लोकांची. निश्चितच सर, खूप खूप आभार सर, आपण आम्हाला वेळ दिलात आणि यापुढेही आपलं मार्गदर्शन आम्हाला असंच पाहिजे आहे. आपले खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, ओके, धन्यवाद, थँक्यू. जय संविधान, जय भारत, जय भीम, जय फुले. ठीक आहे, थँक्यू सर, थँक्यू. ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी थिंक टँक लाईव्ह हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा.